अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुक्यातील भडगाव येथील पाटील माळावाडा परिसरात एका घरात झालेल्या अत्यंत संशयास्पद आणि अजब चोरीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। येथील माजी सैनिक मेजर कुमार दत्तात्रय पाटील यांच्या बंद घराला टार्गेट करत अज्ञात चोरट्याने सुमारे 70,000 रुपयांची रोकड लंपास केली। मात्र चोरी करण्याच्या पद्धतीमुळे ही चोरी नेमकी कोणी केली याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। या चोरीतील सर्वात आश्चर्याची आणि थक्क करणारी बाब म्हणजे चोरट्याने घरातील मौल्यवान वस्तूंना अजिबात हात लावलेला नाही। घरात समोरच असलेले सोन्याची अंगठी आणि चांदीचे दागिने चोरट्याने जसेच्या तसे सोडून दिले। त्याहून धक्कादायक बाब म्हणजे कपाटात ठेवलेल्या 50,000 रुपयांच्या बंडलमधून चोरट्याने केवळ 45,000 रुपये काढलेत आणि 5,000 रुपये जागेवरच ठेवले। मात्र दुसऱ्या बाजूला ठेवलेले 25,000 रुपयांचे बंडल पूर्णपणे लंपास केले। इतर कोणत्याही साहित्याची नासधूस न करता फक्त ठराविक रक्कमच चोरल्याने ही चोरी नसून ओळखीच्याच कोणाचं तरी हे कृत्य असावं असा संशय बळावला आहे। मेजर पाटील यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला। सकाळी पाटील यांच्या नात्यातीलच एक मुलगा घराजवळून जात असताना सर्वजण बाहेरगावी असताना घराचे कुलूप निघून दार उघडे कसं असा संशय त्याला आला। त्याने आत डोकावून पाहिलं असता हा चोरीचा अजब प्रकार उघडकीस आला। चोराने निवडक रकमेवर मारलेला डल्ला पाहता चोरीमागील नेमकं कारण काय? चोरट्याला फक्त पैशांचीच निकड होती का की घरच्या व्यक्तींची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचला आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे। या संशयास्पद चोरीचं गूढ उकलण्यासाठी मुरगुड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून पुढील तपास सुरू आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।